नवीन बॉलर आकाश. धाव फलकावरती 10. लेफ्टी बॅटर अविनाश. चांगला बॉल, शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी जणू काही कानाला देखील वारा लागला असेल इतक्या वेगानं कानाच्या बाजूने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला फक्त टर्न केला. डीप मधून प्रोटेक्शन आहेत. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, धाव कंप्लीट, बॅकअप होता. त्यामुळे इथून चेंडू अडला गेला. कदाचित तर नसता तर चौकाराच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला असता. परंतु सध्या 2 धावेने धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचता. शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहेत या सत्रातल्या फक्त 4. यावेळी फटका लाजवाब पाहायला मिळते कव्हरच्या डोक्यावरून. परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धाव फलकावरती पाहायला मिळतील फक्त आणि फक्त एकच एक पडत असताना संघाची टोटल जाऊन पोहोचले आता 13 रन्स ऑन बोर्ड. लेफ्टी रायटीचा कॉम्बिनेशन आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये धावपल थोडीशी पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला पाहायला चेंज होत असताना अगदी फील्ड सेटअप केला जाईल. पुन्हा एकदा खांडीचा पाडा या संघाच्या मार्फत. आता शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस अगदी आपण पाहतो यष्ट्यांचा वेध घेतला जातो. आणखीन एक फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय सध्या आई गावदेवी भिंगार संघाला. 13 वरती 3रा हादरा. फलंदाज बाद. चला थोडस स्पीड अप करायचं. बॅटर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 13 धावा. शेवटच्या चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये फक्त 2. त्यामुळे लो स्कोरिंग 2 ओव्हरचा सामना. त्यामुळे या मॅच मध्ये 15 ते 20 धावा देखील भरपूर जास्त वाटतात. सातत्यानं चेसिंग करताना थोडीशी कठीणाई पाहायला मिळते. परंतु समोर आता खांडीचा पाडा संघ त्यांच्यामध्ये बॅटर देखील भरपूर चांगले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला भिंगार संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. कट करायचं होतं आडव्या बॅटनं परंतु जमलं नाही. इथे स्ट्राईक रोटेट केली आहे. आणखीन एक विकेट होईल. फलंदाज आणखीन एक बाद रनआउटच्या स्वरूपात. चला न्यू बॅटर लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. हा बॉल देखील मिस होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल तो देखील राहिला. गोलंदाजाच्या नावावरती कौतुक करावं लागेल. फक्त धावा या षटकामध्ये खर्च झाल्या 3. त्यामुळे आता 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये फक्त विजयासाठी बनवायच्या त्या 7.00च्या सरासरीने 14 धावा खांडीचा पाडा संघाला. 12 मध्ये 14. कोणता संघ क्वालिफाय होईल सुपर 8 साठी? जर 14 वाचवल्या गेल्या भिंगार संघाकडून तो थेट सुपर 8 मध्ये, तर दुसऱ्या बाजूला 14 धावा चेस केल्या तर नक्कीच खांडीचा पाडा हा संघ सुपर 8 मध्ये.